पाहुयात लालबागच्या राजाच्या पहिल्याच दिवशी आता मोजदाद सुरू झाली आहे। बँक ऑफ महाराष्ट्र आणि जीएस महानगर कोऑपरेटिव्ह बँकेचे अधिकारी कर्मचारी हे सध्या ही मोजदाद करणार आहेत। आधी रोख रकमेची मोजदाद केली जाईल, म्हणजेच नोटांची मोजदाद होईल आणि त्यानंतर जे सोनं चांदीचे दागिने लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केले जातात त्याची सुद्धा मोजदाद होईल। स्टेजची पेटी, रांगेची पेटी अशा दोन पेट्यांमधली रोख रक्कम आता काढली जाणार आहे। मागच्या वेळेला एका दिवसाच्या दानपेटीमध्ये जी जमा झालेली रक्कम होती ती साधारण 48,30,000 इतक्या घरात होती आणि आज एका दिवसाची रक्कम संध्याकाळी ही मोजदाद झाल्याच्या नंतर आपल्याला कळू शकेल। त्यामुळे लालबागच्या राजाच्या चरणी अगदी पहिल्या दिवशी भरघोस असं दान आलेलं आहे, त्याची ही दृश्य आपण बघतोय। पहिल्याच दिवशी आता मोजदाद सुद्धा सुरू होती आहे। तर वेगवेगळ्या पद्धतीने लालबागच्या राजाच्या चरणी येणारे जे भाविक असतात ते आपापल्या परीनं लालबागच्या राजाच्या या दानपेटीमध्ये काही दान टाकत असतात आणि त्यापैकी रोख रकमेची मोजणी आता होईल आणि त्याच्यानंतर सोन्या चांदीचा जे काही दागिने अर्पण केले जातात त्याची सुद्धा मोजदाद केली जाईल। बँकेचे कर्मचारी सध्या या ठिकाणी पोहोचलेले आहेत। बँक ऑफ महाराष्ट्र आणि जीएस महानगर कोऑपरेटिव्ह बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून ही पैशांची, रोख रकमेची, सोन्या चांदीच्या संदर्भातली मोजणी सुद्धा